आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय गुरु विना मोक्ष नाही। प्रश्न, काय गुरु शिवाय भक्ती करता येत नाही? उत्तर, भक्ती करता येते परंतु प्रयत्न व्यर्थ राहील। प्रश्न, कारण सांगावे। उत्तर, परमात्मा यांचे विधान आहे जे सूक्ष्म वेदामध्ये सांगितले आहे। कबीर, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल है, पूछो वेद पुराण। कबीर, रामकृष्ण से कौन बड़ा, उन्हों भी गुरु किन, तीन लोक के वेदनी, गुरु आगे आधीन। कबीर, रामकृष्ण बड़े तीनों पुर राजा, तीन गुरु बंद किन्ह निज काजा। भावार्थ, गुरु धारण केल्याशिवाय जर नाम जपाची माळ केली आणि दान दिले ते दोन्ही व्यर्थ आहेत। जर आपणास शंका असेल तर आपल्या वेद तसेच पुराणांमधील प्रमाण पाहावे। श्रीमद भगवत गीता चारही वेदांचा सारांश आहे। गीता अध्याय 2 श्लोक 7 मध्ये अर्जुनाने म्हटले आहे की, हे श्रीकृष्ण, मी आपल्या शरणात आहे। गीता अध्याय 4 श्लोक 3 मध्ये श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून काल ब्रह्म अर्जुनाला म्हणाला की तू माझा भक्त आहेस। पुराणांमध्ये प्रमाण आहे की श्री रामचंद्रजी यांनी ऋषी वशिष्ठजी यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती आणि आपले घर व राज्य कारभारामध्ये गुरु वशिष्ठजी यांच्याकडून आज्ञा घेऊन कार्य करत असत। श्रीकृष्णजी यांनी ऋषी सांदीपनीजी यांच्याकडून अक्षर ज्ञान प्राप्त केले। तसेच श्रीकृष्णजी यांचे आध्यात्मिक गुरु श्री दुर्वासा ऋषीजी होते। परमेश्वर कबीरजी आपणास समजावू इच्छित आहेत की आपण श्रीराम तसेच श्रीकृष्णजींपेक्षा तर कोणालाही महान म्हणजेच समर्थ मानत नाही। ते 3 लोकांचे स्वामी होते। त्यांनीही गुरु करून आपली भक्ती केली, मानव जीवन सार्थक केले। यावरून सहज हे समजायला हवे की अन्य व्यक्ती जर गुरुशिवाय भक्ती करत असेल तर किती योग्य आहे, अर्थात व्यर्थ आहे। गुरूंशिवाय पाहून ऐकून केलेल्या भक्तीला लोकवेदांनुसार भक्ती म्हणतात। लोकवेदाचा अर्थ आहे कोणत्या एखाद्या क्षेत्रात प्रचलित म्हणजे चालत आलेली भक्तीचे ज्ञान जे तत्वज्ञानाच्या विपरीत असते। लोकवेदाच्या आधारे हा दास म्हणजे संत रामपाल दास श्री हनुमानजी, बाबा श्यामजी, श्रीराम, श्री कृष्ण, श्री शिवजी तसेच देवी देवतांची भक्ती करत होता। हनुमानजी यांच्या भक्तीत मंगळवारचे व्रत, बुंदीचा प्रसाद वाटणे, स्वतः साजूक तुपातील गव्हाचा चुरमा खात होतो। बाबा हनुमानजींना डालडा वनस्पती तुपापासून बनलेल्या बुंदीचा प्रसाद चढवत होतो। हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरेचा मंत्र जप करत होतो। कोणीतरी सांगितले की ओम नाम सबसे बड़ा, इससे बड़ा न कोई, ओम नाम का जाप करे तो शुद्ध आत्मा होय। या कारणाने ओम नामाचा जप सुरू केला। ओम नमः शिवाय हा शिवाचा मंत्र जप करत होतो। ओम भगवते वासुदेवाय नमः हा विष्णूजी यांचा जप करत होतो। तीर्थक्षेत्री जाणे, दान धर्म करणे, तिथे स्नान करणे हे सुद्धा लोकवेदाच्या आधारे करायला जात होतो। जसे घरात सुख होत होते तर मी मानत होतो की हे सर्व माझ्या उपरोक्त केलेल्या भक्तीमुळे होत आहे। जसे वर्गात उत्तीर्ण होणे, विवाह होणे, मूल तसेच मुलींचा जन्म होणे, नोकरी लागणे ही सर्व सुखे वरील साधनेमुळेच मानत होतो। परमेश्वर कबीरजी यांनी सूक्ष्म वेदात सांगितले आहे, कबीर, पीछे लाग्या जाऊं था मैं लोक वेद के साथ, रास्ते में सद्गुरु मिले दीपक दिन्हा हात। भावार्थ आहे की साधक लोकवेद म्हणजेच दंतकथेच्या आधारावर भक्ती करत होता। त्या शास्त्राविरुद्ध साधनेच्या मार्गावर चालत होता। रस्त्यात अर्थात भक्ती मार्गात एक दिवस तत्वदर्शी संत भेटले। त्यांनी शास्त्राविधीनुसार शास्त्र प्रमाणित साधनारूपी दिवा लावला, अर्थात सत्यशास्त्रानुकूल साधनेचे ज्ञान करविले, तर जीवन नष्ट होण्यापासून वाचले।
सद्गुरूंद्वारे सांगितलेल्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात कळले की मी चुकीची भक्ती करत होतो. श्रीमद भगवत गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये सांगितले आहे की शास्त्रविधींचा त्याग करून जे साधक मनमानी आचरण करत आहेत त्यांना ना तर सुख होते, ना सिद्धी प्राप्त होते आणि नाही गती अर्थात मोक्षाची प्राप्ती होते, अर्थात साधना व्यर्थ आहे. नंतर गीता अध्याय 16 श्लोक 24 मध्ये सांगितले आहे की अर्जुन, यात तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत शास्त्रच प्रमाण आहे. उपरोक्त जी साधना हा दास संत रामपाल दास करीत होता तसेच सर्व हिंदू समाज करत आहे ती गीता सर्व वेदांमध्ये वर्णित नसल्यामुळे शास्त्राच्या विरुद्ध साधना झाली जी व्यर्थ आहे. कबीर, गुरबिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा भूस छडे मुड किसाना. कबीर, गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. यासाठी गुरुजी यांच्याकडून वेदशास्त्रांचे ज्ञान करून घेतले पाहिजे, ज्या योगे सद्भक्तीची शास्त्रानुकूल साधना करून मानव जीवन धन्य होईल.